हाय फ्रेंड्स, आज मी आणले चिकन कारण मला करायचा होता चिकन रस्सा. तर रेसिपी सांगते. पहिलं मी एक पेस्ट करून घेतली आहे ज्यामध्ये असेल हिरवी मिरची, आलं आणि लसूण. त्यानंतर मॅरिनेशनसाठी चिकनमध्ये घातलं मीठ, हळद, घरचा लाल मसाला आणि ही ग्रीन पेस्ट. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि मॅरिनेशनसाठी झाकून ठेवून दिलं आहे. तोपर्यंत आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. एका कढईमध्ये मी तेल आणि तूप दोन्हीही गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये उभा कापलेला कांदा परतून घेणार आहे. कांदा व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे. त्यामध्ये जाईल आलं लसूण पेस्ट, त्यानंतर जाईल टोमॅटो आणि त्याच्यामध्ये जातील मसाले. पहिलं तर मीठ जाईल, टोमॅटो लवकर शिजायला मदत होईल त्याने. त्यानंतर जाईल हळद, घरचा लाल मसाला आणि काश्मीरी रेड चिली पावडर. हे व्यवस्थित मसाले भाजून घ्यायचे आहेत. मसाले जर खाली लागत असतील तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि कुकिंग कंटिन्यू करायचे आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे वाटप घातलं आहे. वाटपाने खूप छान टेस्ट येते. आणि ह्या सगळ्याला तेल सुटलं की आपण आपले चिकनचे पीसेस मॅरिनेट करायला जे ठेवले होते ते कढईत घालणार आहोत. व्यवस्थित 2 मिनटं मिक्स करणार आहोत. आणि त्यानंतर जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल तर तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे. जर तुम्हाला चिकन सुक्कंच हवं असेल तर पाणी ॲड करायची काहीच गरज नाही आहे. इथे मला भातासोबत खायचा होता म्हणून मी पाणी ॲड केलं आहे. पाणी ॲड करायचं आहे आणि 10 मिनिट लो फ्लेमवरती झाकून शिजू द्यायचं आहे. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता काय कलर आला आहे, एकदम छान वाटप शिजलं आहे, मस्त चिकन शिजलं आहे. एकदा चेक करायची आहे एक फोड काढून की चिकन शिजलं आहे का. आणि मग रेडी आहे तुमचा मालवणी चिकन रस्सा. भातासोबत खा, भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, खूप अप्रतिम लागतो. तर नक्की ट्राय करा.